नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पाटगाव येथे माऊली पाटील हत्याकांड अवघ्या 12 तासात एलसीबीचा धडक सर्जिकल स्ट्राईक. डाकोबा खिंडीत सापळा रचून 3 नराधमांना ठोकल्या बेड्या. मिरज तालुक्यातील पाटगाव येथे घडलेल्या ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील यांच्या निर्गुण हत्याकांडाचा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासाच्या छडा लावला आहे. या प्रकरणी 3 सराईत संशयित आरोपींना गडडोबा डोंगराजवळील डाकोबा खिंड परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आलं असून न्यायालयाने त्यांना 14 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश पाटील वय 27 राहणार पाटगाव आणि आरोपींमध्ये बेंद्राच्या दिवशी डोंगरवाडी येथे बैलगाडी शर्यत बघून परतताना किरकोळ वाद झाला होता. तसेच करोली एम येथेही त्यांच्यात किरकोळ कारणावरून मारहाण झाली होती. याच जुन्या भांडणाचा व कारणाचा राग मनात धरून आरोपींनी दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी ज्ञानेश्वर यांच्यावर लोखंडी कोयत्याने डोक्यात आणि मानेवर प्राणघातक वार करून त्यांची निर्गुण हत्या केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव, संकेत मगदूम, अतुल माने, इम्रान मुल्ला व सुशील मस्के यांना आरोपी गडडोंबा डोंगराजवळील डाकोबा खिंड परिसरात लपून बसल्याची पक्की बातमी मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिघांनाही तावडीत घेतले. अक्षय पांडुरंग माने वय 30 वर्ष राहणार योगेवाडी तालुका तासगाव, सर्वेश सूर्यकांत देशमुख वय 19 वर्ष राहणार करोली एम तालुका मिरज, विक्की उर्फ धनराज मधुसूदन पवार वय 23 वर्ष राहणार करोली एम तालुका मिरज यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संगपाळ या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राजेंद्र पाटील.